वातावरण खूप छान झालेलं आहे. असं डोंगर लागतात त्याच्यामुळे वाटतं त्याला खूप मजा येईल. तुम्ही बघू शकता. दिसत असेल तुम्हाला की आपल्याला आता जायचंय तर पुढच्या डोंगरावर. इथं जास्त लांब नाही, इथनं जवळच आहे. पुढनं असं इकडून असा रोड आहे तिकडे जाण्यात. पुढे मंदिर दिसत असेल. आलो आहे. आता पुढे मंदिर आहे, तुम्हाला दिसत असेल. आता आम्ही चाललेलो आहे बघा. इकडे पुढं एक तलाव आहे, त्याच्यात पाहुण्यास सगळे पाहतात तिथं. आता सध्याला त्याचं पाणी वाहत नाही, त्याच्यामुळे आता सध्याला कोण जास्त पोहत नाही तिथं. नाशिकवर जायचे आणि इथेच असं पुढे एक तलाव आहे. काय म्हणते ते मला वाटतं जास्त लांब नाहीये, जवळच आहे. ह्या साईडला एक तलाव आहे, पुढे गेल्यावर दिसेल तुम्हाला. बघू शकता. आता सध्याला तरी पाणी वाहत नाही, पाऊस पडला नाही म्हणून. मोठं आहे बघ, पोहण्यासाठी खूप चांगली जागा आहे. इकडून असं खूप वळणदार रस्ता आहे. या साईडला खाय आहे, अशी छोटीशीच आहे, आणि या साईडला असं जंगल सारखं. बघू शकता तुम्ही, इथं शेळ्या पण चरायला येतात, कारण इथं चांगलं गवत आहे ना, हिरवगार. बघू शकता. आणि या साईडला आलेलो आहे आता आपण जवळ. डोंगर ते पुढच्या साईडला मंदिर आहे, आपल्याला तिकडे जायचं. बघू शकता आता आपण आलेलो आहे खूप जवळ. इकडे पण शेळ्या आहेत, तुम्ही बघू शकता वरती. आहेत बघा वरती. छान दिसतोय. फोटो काढण्यासाठी खूप छान छान जागा आहे बघा. बघू शकता तुम्ही. बघू शकता आपण खालच्या साईडनं आलो होतो. तर शेळ्या असं चारायला सारखे येतात माणसं. तुम्हाला दिसत असेल की पुढं मंदिर आहे, खूप छान मंदिर आहे. डोंगरावरती आल्यावर खूप छान दिसतं. तिकडे दिसत असेल तिथे एक महादेवाचं मंदिर आहे, खूप आलेलो आहे आता सध्या आपण मंदिराच्या जवळ.
हा मठ श्री गुरुदत्त देव यांचा मठ आहे. जी झाडं दिसत नाही ह्याच्या पुढे एक असं छोटसा पाण्याचं साठण्याचं ठिकाण आहे छोटस. तुम्हाला आता दिसेल पुढे गेल्यावर. सध्याला तरी इथं काय पाणी साठलेलं नाही, थोडं साठलेलं आहे बघू शकता. आलेलो आहे आत्ता आपण जवळ. हे आहे जोगमठ. दाखवतो. चांगली जागा आहे. आपण ह्या साईडने आलो होतो. मला येताना सांगितलेलं मी की तो पाण्या साठण्याचं ठिकाण आहे. ते म्हणजे हे बघू शकतो मी. आता आपण चाललेलो आहे घरी. फोटो काढण्यासाठी खूप चांगली जागा आहे. आता आपण आलेलो आहे खालच्या साईडला.
आम्ही घरी पोचलेलो आहे. आजच्या व्लॉगमध्ये एवढंच. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. बाय बाय.